नाशिक रोड परिसरातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, तक्रार निवारण व्यवस्थेतील त्रुटी, बंद असलेले संपर्क क्रमांक तसंच नागरिकांना होत असलेल्या विविध समस्यांबाबत आम्ही नाशिक रोडकर कृती समिती यांच्या वतीनं महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। पहिल्याच पावसात नाशिक आणि तसंच नाशिक रोड परिसरातील अनेक भागांमध्ये दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलंय। 1 महिन्याचं वीज बिल थकल्यास तात्काळ कारवाई करणाऱ्या महावितरणनं नागरिकांना तासनतास अंधारात ठेवणं ही गंभीर बाब असल्याचं प्रतिनिधींनी यावेळी निदर्शनास आणून दिलंय। तसंच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधला असता अनेक वेळा दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचं आढळून आलंय किंवा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे ग्राहक वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून तक्रार निवारणासाठी सक्षम व 24/7 कॉल सेंटर उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनामध्ये पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणेची देखभाल, दोषग्रस्त उपकरणांची दुरुस्ती, वारंवार बिघाड होणाऱ्या भागांवर कायमस्वरूपी उपाययोजना, वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ माहिती देण्यासाठी प्रभावी यंत्रणा तसंच सुरळीत व अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी समस्यांची दखल घेत आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। मात्र परिस्थितीत तातडीनं सुधारणा झाली नाही, सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही आणि नागरिकांच्या तक्रारींचं प्रभावी निराकरण झालं नाही तर नाशिक रोडकरांच्या वतीनं व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या प्रसंगी माजी नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे, मनसे नाशिक रोड अध्यक्ष गोकुळ नागरे, शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख नितीन चिडे यांच्यासह नितीन खरजूल, श्याम गोहाड, बंटी कोरडे, सुनील सोनवणे, किरण डहाळे, दिगंबर डबे, दत्ता कुठुळे, सुनील पाटोळे, अंबादास औशीकर, किरण राक्षे, कैलास आल्हाट, अमर जमदडे, वसंतराव बाळदे, प्रशांत बारगळ, संजय हांडोरे, राज डबे, शेखर पवार, संदीप डुंबरे आणि सुदाम कुटे आदी उपस्थित होते। नाशिक रोड परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कृती समितीच्या वतीनं नाशिक रोड परिसरातील 6-6, 8-8 घंटे लाईट विभाग, विद्युत विभाग बंद असल्यामुळे घराघरात लाईटी नाही। नाशिक रोड परिसरामध्ये पूर्ण रात्र अंधारात लोकांनी काढली आणि अशा या परिस्थितीमध्ये वितरण विभागाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही या सर्व ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित झालो आहोत। नाशिक रोड भागामध्ये अनेक वर्षापासून पावसाळा आला की लाईटी जातात, वारा आला की लाईट जाते। शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे करून ठेवलेले आहेत, त्या खड्ड्यांमुळे अंधार असल्यामुळे लोक अपघात होतात। विद्युत विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं। अशा या विद्युत विभागाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। नाशिक रोड विभागातील सर्व पक्षीय, शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्व कृती समितीच्या वतीनं आम्ही धिक्कार करून या परिसरातील शिवजन्मोत्सव समिती असेल, नवनाथ ग्रुप असेल, या सर्वांच्या वतीनं MSEBचा, महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचा धिक्कार करून यापुढे विद्युत विभागातून आम्हाला सहकार्य झालं नाही किंवा वादळ वाऱ्याच्या दिवसामध्ये जर लाईटी गेल्या, अनेक तास लाईटी गेल्या, तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं या विभागाचा धिक्कार करून आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं संताप व्यक्त करत आहोत। राज्य विद्युत विभागाचा धिक्कार असो, महाराष्ट्र राज्य विद्युत भवनचा धिक्कार असो। करणाऱ्या महावितरणचं करायचं काय आणि डोकं वरती पाय। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।